ओके, कुठला टॉपिक चालू केलेला आपण? मॅट्रासेस. लई पुढे गेलेलो नाही. बेसिक थिअरी बघितली. कुठली कुठली थिअरी बघितली? काय काय बघितलं? सगळ्यात पहिल्यांदा मॅट्रिक्सची पोझिशन बघितली आणि मग त्यानंतर आठवा मायनर्स आणि कोफॅक्टर्स. मायनर्स आणि कोफॅक्टर्स, बरोबर आहे? काय असते मायनस आणि काय असते कोफॅक्टर्स? हॅलो, हा सांगा. सगळ्यात पहिली गोष्ट आय आणि जे काय असते सगळ्या ठिकाणी? आय आणि जे काय असते? स्मॉल ए आय जे, कॅपिटल एम आय जे, कॅपिटल ए आय जे किंवा सी आय जे, या सगळ्या ठिकाणी आय जे काय असते? रो आणि कॉलम. हे क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? हा, त्याच्यानंतर आपण शॉर्टकट पण बघितलेल्या 3x3 स्पेशली. ठीक आहे. या जर का कुणाला येत नसते शॉर्टकट्स तर माझ्याकडनं लेक्चर झाल्यावर किंवा कुठं तुम्हाला फ्री स्पेस मिळतोय त्यावेळी माझ्याकडे या, शिकून घ्या. ते बाकी सगळं टोटल बोर्डची रिव्हिजन झाल्या. कोफॅक्टर येतोय? कोफॅक्टर नाही. ठीक आहे. पहिला एक छोटासा पार्ट कव्हर करतो, परत मी ते रिवाइज करतो. मात्र यावेळी 2x2 मॅट्रिक्स घेणार. मी 3x3 खूप वेळ लागतोय. ठीक आहे. किंवा 3x3 घेतो आणि 3-4 एक्झाम्पल घेतो फक्त. तुमचं रिव्हिजन होईल आणि 3x3 पण कव्हर होईल. ओके. सगळ्यात पहिल्यांदा हा पार्ट बघा. डिटर्मिनंट ऑफ ए काढण्याचे एकूण 13 प्रकार आहेत. असे कसे काय? सगळे घ्यायचे नाहीत, मी तुम्हाला एकच सांगणार. त्याचे व्हेरिएशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, हा ए नावाचा मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा आहे. जनरली तुम्ही काय करताय? एक्सपान्शन करताय त्याला, है ना? प्लस मायनस प्लस न पहिल्या रोला, दुसऱ्या रोला किंवा तिसऱ्या रोला, प्लस मायनस प्लस न पहिला कॉलम, दुसरा कॉलम किंवा तिसरा कॉलम. 6 मेथड झाल्या, समजते? किंवा अजून 6 मेथड आहेत. या 6 पैकी एक कुठेतरी कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. एक्सपान्शन आपण कुठे शिकलोय? एक्सपान्शन आपण खूप आधी, नाही का? आपण प्लस मायनस प्लस करत होतो. मग 1चा ह्याला मल्टिप्लाय करायचं, याचा ह्याला झाकायचं, नाही का? याचा आयजे झाकायचा, याचा आन्सर सेम याला, परत याचा आयजे झाकायचा, परत सेम याला, परत आयजे झाकायचा. जे काय येईल ते म्हणायचं आपण डिटर्मिनंट. इथंपर्यंत सगळं क्लिअर होतं. जर ईटीएम म्हणजे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड किंवा आणि कुठली मेथड आहे? ॲडजॉइंट मेथड किंवा जेईला आपण ते कायले हॅमिल्टन मेथड. त्या सगळ्या मेथडच्या आधी ज्या ज्या ठिकाणी इनव्हर्स काढला आपण, त्या इनव्हर्स काढायच्या आधी सगळ्यात पहिला आपण व्हॅलिडेशन बघितलं इनव्हर्स बाय युझिंग डिटर्मिनंट. काय होतं त्याचा रिमार्क? जर का डिटर्मिनंटची व्हॅल्यू का आली? 0 आली तर कधीही इनव्हर्स निघत नसतो. क्लिअर आहे? ते बघण्यासाठी आपण डिटर्मिनंट काढत होतो. पण डिटर्मिनंटचं अजून एक व्हेरिएशन आहे बघा. काय? मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन दाखवतो. 1-1-1. ठीक आहे, यालाच पकडतो. A11 C11 प्लस हा कुठला एलिमेंट आहे? A12 C12. हा A13 C13. जेव्हा तुम्ही पोझिशनची व्हॅल्यू घेणार यातली, मी सांगणार परत काय असते, त्यासोबत सी म्हणजे काय? कोफॅक्टर. जेव्हा तुम्ही असा सिक्वेन्स पकडताय जेई वाले, आठवते काय? एकूण 13 प्रकार, 6 असे एक्सपान्शनचे कॉलम व्हायचे. याचे 6 व्हेरिएशन्स आणि 7वी एक मेथड सांगितलेली एरो मेथड. असे खालनं वरती एरो काढलेले, वरनं खाली एरो काढलेले, वरचं मायनस खालचं प्लस. कन्फ्युजन आहे, सोडून टाका. 13वी 12 मेथड तरी आहेत. ठीक आहे. 12 मेथड पैकी 6 व्हेरिएशनचं तुम्हाला रिमार्क माहित पाहिजे की बाबा कुणी मला एखादी रो पकडून दिली आणि या रो मधले प्रत्येक एलिमेंटचे पोझिशन्स आणि प्रत्येक एलिमेंटच्या पोझिशन सोबत कोफॅक्टर्स आणि असं कॉम्बिनेशन दिलं तर त्याचं येणारा आन्सर आणि डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर येणारा आन्सर काय असणार? सेम असणार.
तुम्हाला मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये तुम्हाला असलं काहीतरी ह्या प्रूव्ह करून दाखवा म्हणाले. हे सगळे रिमार्क आहेत. क्लिअर आहे. जर का कुणाला वाटलं की बाबा यासाठी करायचं आहे तर काय लिहिणार मी, स्मॉल A1 हे काय आहे, पहिला कधी पण रो बघायचं, स्मॉल A21 C21 A22 C22 A23 C23, सेम कॉम्बिनेशन खालचं, सेम कॉम्बिनेशन कॉलमला, प्रत्येक कॉलमला तेच कॉम्बिनेशन. म्हणजे कधीही रो सरळ पकडायची, असं वाकड तिकडे यायचं नाही, कधीही कॉलम सरळ पकडायचा. आणि कॉम्बिनेशन कसं आहे बघा, पोझिशन आणि त्याचा कोफॅक्टर यांची ऑर्डर सेम असायला पाहिजे. जर का तुम्ही असं बघितले तर असंच जायला पाहिजे, प्रत्येकाची कॉम्बिनेशनची ऑर्डर सेम असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. ठीक आहे. चुकून बघा काय येते आन्सर, मे बी 0 येईल. ठीक आहे. हे क्लिअर आहे की डिटर्मिनंट काढणे म्हणजेच याला सॉल्व्ह करणे. कारण हे भरपूर ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे, भरपूर ठिकाणी. क्लिअर आहे. हे लिहून घेत आहे. घरात जाऊन डिटर्मिनंट काढा या मेथडनं, एक्सपान्शननं, आणि एखादं कॉम्बिनेशन घेऊन बघा. ठीक आहे. मी फास्ट मध्ये रिवाइज करतो सगळंच. अजून एक असते रिमार्क, ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ A इंटू I. बघा हाय, कोणी मिसलेनियस केला असेल त्याला आठवणार. अनेक रिमार्क आहे. बघा येईल तेव्हा बघू. वायसी कॉलेज समोर ते बुकचं हे आहे ना दुकान, तिथं TPS IT बुक अवेलेबल आहे असं समजलंय. ठीक आहे. हे जे TPS पब्लिकेशन आहे, सुरतमध्ये आहे यांचं पब्लिकेशन. मी परवा दिवशी त्यांना फोन केला, ते म्हणले की तुमच्या वायसी कॉलेज समोर एक दुकान आहे, तिथं TPS आपले पब्लिकेशन्स आहेत, पोरांना सांगा. IT वाले पेपर कधी आहे, 12 तारखेपासून आहेत ना पुढं, कुणाकुणाचे 12ला आहेत. येस, ते पुस्तक घ्या आणि आहे असं बघा, त्यातलेच येते सगळं पूर्ण फॉर्मॅटिंग आहे, कशा प्रकारचा क्वेश्चन असणार आहे, किती प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, सगळं फॉर्मॅट आहे. ठीक आहे. वेळ कमी आहे त्यामुळे ते फक्त पुस्तक घ्या आणि रेफर करा. ठीक आहे. जरा महाग आहे, 280 रुपयाला पुस्तक आहे, असू दे, एकदाच खर्च करा, विषय संपला, आयुष्याची 12वी संपली आहे की नाही, शेवटचा खर्च. कुणाकुणाचे IT कुणाकुणाचा. येस, लगेच घ्या ते, नाही तर शॉर्टेज होईल ते, मग यायला लय वेळ लागणार बघा. हा, आजच घ्या, संध्याकाळी दुपारी किती बघा, संध्याकाळी वेळ काढा आणि जावा आणि ती घ्या. काय पण करा, तुम्हाला पैसे पडलेत कमी, माझ्याकडनं घ्या, कधी पुस्तक घ्या, मग नंतर द्या. हा ठीक, पण द्या. हिला म्हणणार सरांनी सांगितले उद्योग, आणि त्याच्या बाहेर काय येत नाही, त्याच्या अजिबात बाहेर काय येत नाही. समजा आता हे बोलणं चुकीचं आहे, समजा तुम्हाला अलाव केलं की पुस्तक घेऊन बसा स्टेट बोर्डचं, तर मग तुम्ही स्टेट बोर्डचं पुस्तक घेऊन बसाल, पण तो क्वेश्चन कुठनं आलाय, कुठल्या टॉपिकमधनं आलाय ते ओळखणार कसं, मग ते क्वेश्चन कुठला आहे काय बघणार कसं. त्यासाठी पहिला ओरिओ पाहिजे, क्वेश्चन कसा येणार आहे, क्वेश्चन कसा येणार आहे ते त्यात सगळं दिलंय, कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, फिल इन द ब्लँक्स कसं येणार आहे, सगळं दिले त्यात. ठीक आहे. एकच पेपर झाला की मग तुमची 12वी झाली, त्यामुळे खर्च करायला पुढे मागं बघू नका. 280 रुपये फक्त, 290 रुपये, चला 290 रुपये, 80 काय 90. ठीक आहे. लगेच घ्या, आजच घ्या. मी वास्तविक मला वाटतं मी ग्रुपला टाकले वाटतं. हा, ज्यावेळी फोन झाला त्या लगेच दुसऱ्या क्षणाला मी टाकले. हा ठीक, कारण मी त्यांना पण सांगितले की जरा स्टॉक वाढवा, मग त्यांनी बहुतेक कुरिअर केलाय वाटतं इथं. ठीक आहे. आणि त्याच्यावरती त्यांचं असं रिकमेंडेशन आहे की त्या बुकच्या वरती एक QR आहे, त्या स्कॅन होत नाही खरं, QR आहे ना, तू एकदा स्कॅन करून एकदा बघा, बघतं काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, आहे वाटतं पुस्तक, स्कॅन करून बघा,
नाही झालं तर मला सांगा, मला तो एरर त्यांना विचारला पाहिजे. ठीक आहे, जो कोण मला आहे की नाही त्यांना सांगितले की बाबा काही वेळा स्कॅन होत नाही, काही वेळा स्कॅन होते, त्यांचा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आणि वन टाइम आहे तो. ठीक आहे, बघू. ठीक, हे समजलं. डिटर्मिनंट काढणे म्हणजे हे कॉम्बिनेशनची व्हॅल्यू काढणे. आता हे पोझिशन आणि कोफॅक्टर आपण लास्ट टाइम बघितलं, परत एकदा सांगावली फास्ट मध्ये एकदम. ठीक आहे, बघा हा एक मॅट्रिक्स आहे. याची ऑर्डर काय 3x3. म्हणजे याचं मिनिंग काय की या मॅट्रिक्स मध्ये किती इलेमेंट्स प्रेझेंट आहेत. अरे सीईटी चालू आहे, बोर्ड नाही, माहित पाहिजे. ऑर्डर काय डिफाईन करते, या मॅट्रिक्स मध्ये असलेले रो आणि कॉलमच्या कॉम्बिनेशन मध्ये असलेले एलिमेंट्स किती असणार. अरे मोजा किती 9. हा, जो आकडा हा आलाय तेवढेच काय असणार आहेत, पोझिशन्स असणार आहेत. स्पेलिंग बघा काय, तेवढेच एम आय जे असणार आहेत. ही पोझिशन दाखवते आपण स्मॉल ए आय च्या. म्हणजे हे जे आहे ना, हे 1 2 3 ह्या काय आहेत, पोझिशन्स आहेत. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्ट कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम मध्ये तो एलिमेंट बसलाय ती पोझिशन दाखवण्याचं जे काय आहे काम, ते स्मॉल ए आय जेच आहे. ठीक, मायनर्स काय असते सांगतो, आणि जेवढा काउंट इथला आहे तेवढेच काय असणार आहेत, सीआयजे. कधी कधी तुम्हाला सीआयजेच्या ऐवजी काय बघायला मिळणार, कॅपिटल एआयजे. असं म्हणू नका की मी शिकवलं नाही किंवा कुठं बघितलं नाही. कॅपिटल एआयजे जुन्या सिलेबसमध्ये म्हणजे 2021च्या आधीच्या सिलेबसमध्ये कोफॅक्टरला एआयजे म्हणायचे. जसं की माझ्या फॉर्मॅटला जेव्हा 2008 पासनं जे 2020 पर्यंत जी बॅच आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळीकडे कोफॅक्टर ह्यासाठी हे नोटेशन आहे. आणि आता काय केले, कोफॅक्टरचा सी मायनरचा एम असं केलं. ठीक आहे, त्यामुळे गंडू नका अजिबात. बरं, कन्फ्युजन कुठे होते, हे कॅपिटल एआयजे आणि स्मॉल एआयजे. स्मॉल एआयजे नथिंग बट पोझिशन्स, एक्झॅक्ट पोझिशन. आणि कोफॅक्टर म्हणजे ही ऍक्च्युली याचा फॉर्म्युला आहे, पण मी जी ट्रिक पण सांगितलं. ही ट्रिक सगळ्यांना माहिती आहे नाही काय. ऍडिशन ऑफ आयजे ऑड आली तर काय ते चेंज करायचं आहे, इव्हन आली तर ऍज इट इज ठेवायचं आहे. काय चेंज करायचं आहे, साइन चिन्ह चेंज करायचं आहे ना. हे 2 मिनिटात सगळं बघूयात. ठीक, पहिला बघा, एक आहे. समजा तुम्हाला असं विचारले, बस या सगळ्या केसमध्ये आय म्हणजे काय असते, या सगळ्या केसमध्ये आय म्हणजे काय असते, रो. कधी पण काउंटिंग करताना आय जे पहिला पाहिजे. बघायचं आय जे, आय पहिला पाहिजे, आय पहिला पाहिजे, आय पहिला पाहिजे. म्हणजे आय म्हणजे रो काउंट पहिला पाहिजे. आणि जे म्हणजे काय असते, कॉलमचं काउंट. कुठला कॉलम आहे तो, हे कॉलम आहेत C1 C2 C3. आणि रो काय आहेत, रो 1 रो 2 रो 3 असे आडवे रो आहेत. आता सांगायची काय नवीन गरज नाही, तुमचा आता बोर्ड झालाय. ठीक आहे, पटापट सांगा A13 काय असणार. म्हणजे याचं मिनिंग काय, फर्स्ट रो आणि तिसरा कॉलम याचा इंटरसेक्शन करा, पोझिशन आहे फर्स्ट रो आणि यस फर्स्ट रो आणि तिसरा कॉलम 4. A21 काय असणार बघा, सेकंड रो फर्स्ट 5. हे क्लिअर आहे. ठीक, मायनर्स बघा, मायनर्स M13 काय असणार, 13 सारखं नको, दुसरं काहीतरी करा. 23 बघा, 23 काय असणार, M23 काय असणार. कसं काढत होता मी, एक शब्द दिलेला आठवते काय, 1 वर्ड डेफिनेशन, हाईड आहे ना. हाईड करायचा आहे. काय हाईड करणार, कॅपिटल एमआयजे म्हणजे ही ऑर्डर हाईड करायची. सेकंड रो आणि थर्ड कॉलम हाईड करा. काय दिसते 13XY. या XY च्या ठिकाणी ठीक असू दे, चला ठीक आहे 13XY 13XY दिसते काय. सेकंड आणि थर्ड
सेकंड रो थर्ड कॉलम, बरोबर आहे का नाही? ठीक आहे. हे कसं सॉल्व्ह करणार? y मायनस 3x. मुद्दाम मी अतरंगी काहीतरी घेतले. एक्स आणि वायच्या ठिकाणी कुठेतरी एलिमेंट टाका, आन्सर मिळणार तुम्हाला. ठीक आहे. आता अजून एक एम समजा 3 1 पाहिजे. काय हाईड करणार? एम म्हणजे हाईड करायचं, मायनर साठी हाईड करायचं. काय हाईड करणार? कुठली ऑर्डर हाईड करणार? थर्ड रो आणि फर्स्ट. थर्ड रो आणि फर्स्ट. काय आले बघा इथं, करा. 3 2 6. बघा इथं 6 मायनस 4 त्रिकम 12 म्हणजे काय मिळाले? -6. पोझिशन समजलं, मायनर समजलं. असंच केलं तर आपण. आता हे काय असतं? याचाच घेतो मी C23. कधी पण CIJ MIJ वर्ण निघते. एक तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे CIJ चा, काय? -1 I + J. जो IJ M चा आहे तोच IJ C चा असायला पाहिजे. त्याच IJ ची ऍडिशन काय? 2 + 3 * इथं काय येणार? M23. बघा C23 काढायला तर M23 पाहिजे, C33 काढायला तर M33 पाहिजे. जी ऑर्डर इथं मेंटेन केल्या तीच ऑर्डर इथं असायला पाहिजे. समजते? काय येणार आन्सर? याचं? हे तर M33 किती आहे, 23 किती आहे? आता ह्याची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. ठीक आहे, मी तर काहीतरी नंबरच घेतो. ठीक आहे, 1 2 3 म्हणजे इथे काय येणार? एक्स वायच्या ठिकाणी 1 2 येणार. आता करा, काय येणार आहे आन्सर? याचं आन्सर आलं 2 1 2 2 -3. 2 -3 सेंड मारलास काय? 2 -3 काय येणार? -1. ठीक आहे, डोकं उठलं. काय रे सेंड मारताय? -1. ठीक आहे, हे काय आलं? -1. याचं काय? काय येणार आन्सर? समजले? ठीक आहे, याचं काय काढणार? C31. फटाफट सांगा. -1 C + 1 * MIJ कुठला असं लिहिणार. बघा मी फॉर्म्युला दाखवाले, लगेच तुम्हाला इथं ऑड वाला आले, इथे इव्हन वाला आले, लगेच सांगू काय असते. तुम्हीच ऑब्झर्व करून सांगा मला. इथं काय? -1 आणि इंटू हा कोण आहे? -6. याचा आन्सर कधीही काय मिळणार? का? पॉवर इव्हन आहे म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह. हे पॉवर ऑड आहे. इथंच लपल्या हिंट आहे ना, शिकवलं असेल बोर्डला हा नाही? 100% पोरांनी हिंटच वापरले असते. हे कोण कुणाला हे फॉर्म्युलाच माहित नसते आहे ना. मग काय झालं बघा, हे पॉझिटिव्ह आणि हे काय झालं? ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये व्हेरिएशन का नाही आलं, आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये व्हेरिएशन का आलं? उडका. जर का तुम्ही फोकस केला तर या पिंक कलरला फोकस करा. -1 ची पॉवर ऑड होती, इथं -1 ची पॉवर इव्हन होती. जर का इव्हन असेल तर मायनर बिकम्स कोफॅक्टर, जर का ऑड असेल तर मायनर बिकम्स कोफॅक्टर नाही. ठीक आहे, मायनर बिकम कोफॅक्टर विथ ऑपोजिट साइन. म्हणजे यात एकच हिंट लक्षात ठेवायची. असंच केलं ना तुम्ही, ऑड आली पॉवर तर मायनर असंच द्यायचा, साइन चेंज करायचं, बस दॅट्स इट. दिस इज ऑल अबाउट पोझिशन्स, मायनर्स अँड कोफॅक्टर्स. क्लिअर आहे आता? एकदम क्लिअर आहे. काही पण विचारलं सांगता येईल. हा ठीक. तुम्हाला शॉर्टकट काय आलाय डिटर्मिनंटचा? सांगा बघू. डिटर्मिनंट A काय असते? या तिघांच्या मधलं या कोफॅक्टरचं आणि पोझिशनचं कॉम्बिनेशन घेऊन काहीतरी आहे. मागच्या स्लाइडला काढले आपण, न बघता सांगा बघू. डिटर्मिनंट A कसा काढायचा? पहिल्या रो साठी सांगा. A11
C11, A12 C12, A13 C13. सेकंड रो साठी काय येणार A21 C21, A22 C22. तुमच्याकडे बघा A23 आणि C23. कॉलम 3 साठी सांगा बघू. A31 C31 प्लस A32 C32 प्लस A33 इकंड A33 इंटू C33 आहे ना इकडचं. काय आलं काय आलं मी काय म्हणलो मग 2 1 म्हणलो काय. ओके 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 बघा बघून घ्या. हा हा हे काय येणार A13 C13, A23 आहे हा 23 C23 हे A33 आणि C33. ओके क्लिअर आहे. हा बरोबर मगाशी काहीतरी बोललं वेगळंच काहीतरी 2 1 म्हणलेलं बहुतेक. ठीक आहे असू दे. क्लिअर आहे. एकूण 6 प्रकार आहेत आणि एक्सपान्शनचे 6 प्रकार आहेत. असे 12 प्रकारे आपण डिटरमिनंट काढू शकतो. ठीक आहे. आता काय आलं हे कॉम्बिनेशन कुठनं आलं मागं बघितलं आपण रिवाइज केलं. ठीक आहे. अजून काय बघितलं अजून काय नाही टाइमपास केलेला कोण नव्हतं म्हणून. कसला टाइमपास केला माहिती आहे काय असा चार्ट काढलेला हा ना असला टाइमपास केला आपण. आता हे पाठ झाला आता हे काय होतं इनवर्स. हे काय होतं जरा फास्ट बघा जरा. हे लिहून घ्यायची काही गरज नाही. असं काय विचारणार नाही. विचारलं तरी फास्ट करायचं आपल्याला. हे इनवर्स काढण्यासाठी किती मेथड्स आहेत 2 मेथड्स आहेत. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि अजून एक आहे ऍडजॉइंट मेथड. ठीक. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड मध्ये किती टाइप्स आहेत 2. एक रो वाईज आणि एक कॉलम वाईज. रो वाईज साठी स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टी कुठली वापरायची बघा. अजून तुमच्याकडे खाटकन येणार आन्सर. याचा अर्थ तुम्ही किती कसा अभ्यास केला विचार करा. जेई तर लय लांब. A इंटू A इनवर्स इज इक्वल टू I असं माझं वाक्य थांबलं की फारशी तुमचं यायला पाहिजे. हा आता बघा इथलं काय ऍडजॉइंटचे किती स्टेप्स आहेत 5. सगळ्यात पहिली स्टेप कुठली डिटरमिनंट ऑफ A. बरं डिटरमिनंट काय पाहिजे नॉन झिरो पाहिजे. आणि जर का 0 आला तर काय करणार ज्या मॅट्रिक्सचा इनवर्स बघत होता तो काय असणार आहे डज नॉट एक्झिस्ट. जर का 0 आला तर याचा अर्थ 0 सोडून काय पण चालते काय यस चालते. पॉईंट येऊ दे P/Q फॉर्मॅट होते 0 नको. 0 सोडून काय पण येऊ दे असं झालं ना. मग पुढं बरं इथं पण चेक करायला लागणार. या मेथडमध्ये पण डिटरमिनंट चेक करायला लागणार. काय केलं तुम्ही सगळं केलं आम्ही हे आणि आन्सर इनव्हॅलिड आले का. कसं समजणार एरर तुम्हाला. तो एरर इथंच आहे. म्हणजे ह्यासाठी पण काय करायला पाहिजे डिटरमिनंट ऑफ A नॉन झिरो पाहिजे. ते पहिला चेक करायचं. इन शॉर्ट इनवर्स काढताना सगळ्यात पहिली बाय डिफॉल्ट कुठली स्टेप आहे टू फाइंड डिटरमिनंट आणि चेक काय करणार नॉन झिरो पाहिजे. क्लिअर आहे. दुसरी मेथड दुसरी स्टेप जे आपण शिकलो आता मायनर्स आणि त्याच लेवलला कोफॅक्टर्स. तिसरी लेवल या कोफॅक्टरला गोळा करा एका मॅट्रिक्स मध्ये म्हणजे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. चौथी लेवल अजून बघायला लागते अमल. हा अजून बघायला लागते. हा चौथी मेथड चौथी स्टेप ऍडजॉइंट. याला अजून एक नाव काय ऍडजॉइंट ऑफ A म्हणजेच काय ट्रान्सपोज. जो मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज. आणि 5वी स्टेप काय A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A. 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A आणि इंटू ऍडजॉइंट ऑफ A. काही वेळा इथं असते ऍडजॉइंटच्या ऐवजी ट्रान्सपोज असतोय. ठीक आहे. अशी 5 स्टेप वाली ही डेफिनेशन आहे. आपल्याला एवढं सगळं करायचं काय नाही.
आता आपल्याला शॉर्टकटच फॉलो करायचा आहे. मी इंटेन्शनली तुम्हाला सांगायला की असं काहीच करायचं नाही, कारण आता बोर्डच्या वेळी गेल्या. 4 मार्काला होतं, 3 मार्काला होतं, आहे ना. आता काय पण करा, किती पण काय पण करा, शेवटी किती मिळणार आहेत मार्क? 2च मिळणार आहेत. कुणाला इम्प्रेशन मध्ये आणायचा काय? 2च मार्क. कुठल्या सराला कुठं लिहून इम्प्रेशन नाही करायचं. आपल्याला एबीसीडी ना असं नसतं ना ऑब्जेक्टिव्ह. मग काय यायला पाहिजे? कंपल्सरी आम्हाला शॉर्टकट यायला पाहिजे. कसं काय? हे बघा, हे फक्त चेक करायचं, हे कॉम्प्रोमाइज करून टाकायचं, बस. नको, ही मिळते डायरेक्ट, ही शेवटची स्टेज मिळते आपल्याला डायरेक्ट. पण शेवटची स्टेज वेगळी काढायचं नाही, यातच घुसवायची. आणि मी अजून एक कॉन्सन्ट्रेट केलेला, अजून एक नवीन काहीतरी रिसर्च केला बघा मागच्या वेळी. तो डिटरमिनंट बाहेर नाही ठेवायचा, प्रत्येक एलिमेंटच्या खाली लिहून टाकायचा. जे काय तुम्हाला मिळणार आहे मॅट्रिक्स, प्रत्येक एलिमेंटच्या खाली लिहून टाकायचं आणि डिटेलमध्ये जावा. म्हणजे क्वेश्चन आणि दुसरी स्टेप डायरेक्ट आन्सर यायला पाहिजे. केलं तर बघा, परत करतो. हे बघा, सगळ्यात पहिला शॉर्टकट काय होता? 2/2 साठी वेगळा आहे आणि 3/3 साठी वेगळा आहे. क्लिअर कट आहे? 2/2 एकदम आलतू फालतोय, हे सगळ्यांना माहित आहे की बाबा एक मॅट्रिक्स दिला असेल 1 2 -1 -2 3, ठीक आहे. 0 येत नाही येणार, ठीक आहे. हा मॅट्रिक्स आहे. तर या सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हर्स काढायचा आहे. कसा काढणार? डायरेक्ट कसं काढणार? 1 अपॉन डिटरमिनंट येतोय, करा की जागेवर -3 × 1. डायरेक्ट करू का? पहिला मी स्टेप करून दाखवतो, नंतर मी ते ऍडजस्ट कशी करायची बघा. हा, -3 × 1 -3. ऑपरेशनचं मधलं मायनस आहे. हा, हे -1 × 2 -2, ते मधलं ऑपरेशनचं मायनस आहे आणि हे -2 काय होणार? +2. म्हणजे -3 + 2 म्हणजे -1. ओके. आणि वाचायचं स्टेटमेंट लिहून दिले तुम्हाला. काय आहे ते? याची लिडिंग डायगोनल कुठली? लिडिंग डायगोनल रेडवाली. याचे एलिमेंट्स काय करा? एक्सचेंज करा. म्हणजे 1च्या ठिकाणी -3 आणि -3च्या ठिकाणी 1. आणि सेकंडरी डायगोनल जिथं राऊंड केला मी, त्याचे जागेवरच साइन चेंज करून लिहा. हे -1 आहे, ह्याचं होणार 1, याचं होणार. हा मिळाला, ह्याला काय म्हणणार? हाच तो ऍडजॉइंट ऑफ ए. बघा की स्टेप मध्ये काय आहे. हा कोण आहे? ऍडजॉइंट ऑफ ए आहे. 1 अपॉन डिटर्मिनंट हा ऍडजॉइंट ऑफ ए आहे. शेवटी तुम्ही काय करणार? इन्व्हर्स काढताना हा जो नंबर येणार आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए नंबर येणार, कुठला तरी नंबर येणार, त्यानं मल्टिप्लाय करणार. त्यानं मल्टिप्लाय करताना तुम्हाला एवढं माहिती आहे की कुठल्याही मॅट्रिक्सला नाही का स्केलर मल्टिप्लिकेशन विथ मॅट्रिक्स अल्जेब्रामध्ये शिकला असाल तुम्ही की कुठल्याही मॅट्रिक्सच्या एलिमेंट पर्यंत आरामात जाऊ शकते. कसं? K × A, K × B, K × C आणि K × D असं आहे. पण K ला अपॉन डिटर्मिनंट आहे, वरचा काय 1 असणार आहे. याचा अर्थ हा डिटर्मिनंट तुम्ही जो काढलाय तो प्रत्येक एलिमेंटच्या खाली जाणार आहे, असं झालं मिनिंग त्याचं. मग मी असं म्हणू शकतोय काय? डायरेक्ट एवढं लिहिण्यापेक्षा मी असं लिहू शकतोय काय की मी असं काय करणारच नाही. मी डायरेक्ट काय लिहिणार इथं, ह्याच्या खाली डिटर्मिनंट ऑफ ए. समजाले? किंवा जेव्हा मला ए वर डायरेक्ट इन्व्हर्स काढायचा, हे केलेलं आपण प्रयोग नाही काय, डायरेक्ट एलिमेंटच्या खाली लिहून टाकायचं. आणि जर का तुम्हाला ट्रान्सपोज किंवा ऍडजॉइंट विचारला असेल तर फक्त तो ब्ल्यू कलरचा डिटर्मिनंट आहे ना, तो साईडला काढायचा, जो असणार तो ऍडजॉइंट किंवा ट्रान्सपोज. एवढंच होतं. कुणाकडे नसेल हे लिहिलेलं तर बघा आता लिहिताय का कसं करताय बघा. आय थिंक सगळ्यांकडे असणार आहे, हाय ना? हां, नसेल तर अलीकडे पलीकडे दिलंय त्यांच्याकडनं बघा. हे झालं 2/2 साठी. 3/3 साठी काय असते? इथं गोंधळ करायचा ना अजिबात. 3/3 साठी पण 3/3 मध्ये डायरेक्ट कोफॅक्टर निघू शकते काय? याच्यावरून निघू शकते कोफॅक्टर डायरेक्ट 2/2 चा. मला सांगा कोफॅक्टर काय असणार यातला? कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बघाय तरी किती डोके चालते. मी कोफॅक्टर म्हणले निघू शकते यातनं कोफॅक्टर डायरेक्ट. अरे असं कसं काय सर, मायनर काढावं लागतं. अरे उलटे आले मी. काय काय काय? हा यस,
काय येणार मॅट्रिक्स? -3 1 -2 1. कसं काय काढलं? उलटा आलो मी स्टेप मध्ये. ते बघा तुम्ही CIG वरनं तिसऱ्या स्टेप वरून चौथ्या स्टेप वर कसं लिहित होता तुम्ही, कसं करत होता? रो 1 बिकम्स कॉलम 1. रो 1 ची पोरं उठा, कॉलम वाईज बसा. रो 2 ची उठला, कॉलम 2 वाईज. असंच होतं ना. रो 1 इंडेक्सला इंडेक्स मॅच करायचं असतं. रो 1 बिकम्स कॉलम 1, रो 2 बिकम्स कॉलम 2 आणि रो 3 असेल तर कॉलम 3. असंच केलं तर ते उलटं गेलं. आपण इथनं उडी मारली इथं धाडकन आणि इथनं पाहिजे तर CIG काढला, आहे का नाही? मग जर का हे समजलं असेल तर दुसऱ्या पॉइंटला जरा व्यवस्थित बघा. हे तुम्हाला यायलाच पाहिजे. ऍट एनी कॉस्ट तुम्हाला यायलाच पाहिजे. याचा तुम्हाला इनव्हर्स काढायचा. ऍडजॉइंट मेथडनं फॉर्म्युला काय कुठला शेवटचा? A इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A. आणि हे क्लिअर आहे. मी काय करणार, याचा पहिला होणार आता 3/3 आहे. याचा पहिला काय करणार? आता मला माहित नाही 0 येते का नाही, वेळ घालवत नाही, नंतर बघा एक काढताना नाही का ती ट्रिक वापरली आपण पहिल्यांदा. A11 काय ते C11 त्या टाईप. ठीक आहे. कोफॅक्टर मिळू शकतो आपल्याला यावरनं. पोझिशन तर एलिमेंट आहेत, पटापट उचलायला टाकायचं, आहे का नाही? त्या कोफॅक्टरकडे जाण्यासाठी पहिल्यांदा काय माहित पाहिजे? ऍडजॉइंट माहित पाहिजे. सांगताय ऍडजॉइंट काय ट्रिक वगैरे मी सांगितलेली तुम्हाला लास्ट टाइम. जे नव्हती त्यांचं ठीक आहे, जे होते त्यांनी ते सांगा. ऍटलिस्ट काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा, आहे असा मॅट्रिक्स साईडला घ्या. घेतला. हा आता काय करायचं, हे 2 कॉलम काय करा, कॉपी करा. शेवटला केले. आता काय, हे 2 रो नवीन आलेत त्यांना कॉपी करा खाली. काय होणार ते 1 2 1 1 2 1 1 2 1 1. आणि काय करू, पहिला रो आणि पहिला कॉलम कट करा आणि हे क्रॉस करत जावा. म्हणजे मला मायनरचा MIJ हाईड करायचा काय, व्हॅल्यू चुकत्या काय, कुठे चिन्ह चुकते काय, काहीही बघायचं नाही. डायरेक्ट हे कॅल्क्युलेशन करायचं. हे कॅल्क्युलेशन इज नथिंग बट या दोघांचा डिटर्मिनंट, ह्या दोघांचा डिटर्मिनंट क्रॉस जिथं आहे तिथं लिडिंग डायगोनल इंटू करून मायनस करून सेकंडरी डायगोनल है ना, कोण मिळणार? बरं लिहिताना कसं लिहायचं आहे, हे रो वाईज आहे. सांगा बघू. -1 इंटू 1 -1 मधी मायनस आहे, -1 इंटू -2 आणि ते मधलं -2 इंटू 1 मायनस +2 +2 -1 1. इथं काय होणार, -2 +1 -1. इथे काय होणार, -1 0. इथे काय होणार, -1 म्हणजे 1 होणार. इथं -1 0. बघा इथे काय होणार, -2 -1 होणार. इथं बघा काय चुकले सांगा. बघा मी काय करावले, बघा मी चूक करावले, बघा काय करावले तुम्ही सांगा मला. मग चूक झाल्या तर हा मॅट्रिक्स कुठला ते पण सांगा. हे काय होणार, 2 2 4 4 4 -1 3. हे काय 1 -2 1 -2 येस. हे काय 1 -2. अजून एक मॅट्रिक्स आहे, अजून एक मॅट्रिक्स आहे. मला फक्त व्यवस्थित सांगा की मी केलंय काय. मला सांगायचं होतं हे आणि त्याच्यावर नाही सांगायचं होतं, ते लिहिताना मी चूक केली आणि हे गावलं. यातला कोफॅक्टरचा मॅट्रिक्स कुठला, हा कसं काय? कारण ही जी प्रोसेस आहे ही रो वाईज पकडल्या, लिहिले पण कसं
रो वाईज. बघा की असं आलो मी रो वाईज, असं आलो मी रो वाईज, सेकंड थर्ड रो. जिथं मी मेंटेन करलोय रो वाईज सगळं, आणि मला नवीन मॅट्रिक्स मिळालाय, तो 100% कोण आहे? CIJ. क्लिअर? आणि हे कोण आहे मग? हे पहिली गोष्ट हे केलंय काय? CIJ चे जे चेंज झालेले रो आणि कॉलम, सॉरी रो 1 रो 2 रो 3 आहेत, त्यांना मी काय केलं? कॉलम 1 कॉलम 2. बघा की 1 -1 0, 1 0 -1 आणि 3 -1 1, सॉरी -1. म्हणजे प्रत्येक रोला जर का तुम्ही बघितला तर तो रो त्या इंडेक्सनं कॉलम रिप्रेझेंट करायला आहे. रो 1 इंडेक्स 2 आहे 1 C1, रो 2 इंडेक्स 2 आहे का नाही? मग हे कोण झालं? याला म्हणणार मी ऍडजॉइंट. याला फक्त प्रत्येक एलिमेंटला खाली अपॉनला काय डिवाइड करणार म्हणजे काय मिळणार? डिटर्मिनंट ऑफ ए. सगळं करत बसणार एक्सपान्शन. काय गरज आहे? सुटली इथं आन्सर. बघा A11 इथं लिहितो बघा मी ग्रीन मध्ये, कुठेतरी एक हे पकडतो. ठीक आहे, A11 A12 आणि A13 सोबत कोण पाहिजे? त्याचा C11 प्लस C12 प्लस C13. बस हे सॉल्व्ह करा. कुठनं मिळाले A11 A12 A12 आणि A13? ऐक इथं हे काय? बघा A11 कोण आहे? 1 आहे. हे कोण आहे? 2 आहे. आणि हे परत 1च आहे. पुढं इथं काय लिहू? कसं काढणार A11? सॉरी C11. हा काय करायचं? एक दोघांना कळालं, हे अजून मायनस होऊन चालले. जेईचे विद्यार्थी कसं काढणार? मला नाही काढायचा मायनस, नाही काढणार मी. का बरं काढू? माझा हट्ट आहे, नाही काढणार मी. आता कोफॅक्टर आहे तुमच्याकडे, ती कशाला काढली? ती काढली नव्हे, कशाला मायनसकडे चाललाय? ही कोफॅक्टर आहेत ना. ही पोझिशन काय कोफॅक्टरची? आणि ही पोझिशन काय कोफॅक्टरची? C11. इथं काय पाहिजे आहे? कशाला परत मायनसकडे चाललाय? उचला की त्याला. C12 कोण आहे? -1. हे कोण आहे? बॉन सेन्स सर बोर्डच्या आधी का सांगितलं नाही? लिहिला असता तुम्ही बोर्डला ये आणि मार्क गेला असते, नाही काय? त्या स्टेपला मार्क आहेत, समजून घ्या. ज्या परीक्षेसाठी चाललाय त्या परीक्षेचा कॅरेक्टर पकडले आपण. आता बोर्डला असं केलं असतं तर वाट लागली असे सगळे शॉर्टकट मार्क बी शॉर्टकट मिळाले असते, नाही काय? आता बघा हे 1, हे -2 आणि हे +1 म्हणजे काय मिळालं? 1 + 1 2. अरे मी कॉम्बिनेशन आणायचा बघतोय, प्रयत्न करतोय. कुठं कुठं झाले? चुकलं ना? हे 1, हे -2. ओ माय गॉड, वाचलो 0. आता म्हणजे इनव्हर्स एक्झिस्ट आहे काय? हाय. कॉम्बिनेशन करायचा प्रयत्न करतोय, कधी 0 नाही. मागच्या पण 0 आलतो है ना. असंच होते काय? जेव्हा कॉम्बिनेशन आणायचं 0चं येत नाही आणि अचानक कुठेतरी घेतलं मग मात्र 0 येते. आता बघा ह्याला काय म्हणतात? त्याला मी असं म्हणू शकते का? सांगितले मगाशी, तेच आहे, करून बघा घरात जाऊन, आहे का नाही? आणि ह्या -1 कुणाला डिवाइड करणार? इथं हे -1, हे -1 होणार. बघा इथं मायनस, हे मायनस, हे प्लस, हे 0, हे प्लस, आणि मग हे 0च, हे प्लस, हे प्लस. आता हे ऍडजंट नाही. आता कोणा? अरे काय केलं मी? हे एका ट्रिकनं काय काय मिळालं, आणि हे विदिन सेकंद होते. 10 15 20 सेकंद, लई तर लई 30 सेकंड मध्ये होते काम. मायनर बघायची गरज नाही, कुठलाही CIJ फॉर्म्युला बघायची गरज पण नाही, इव्हन डिटर्मिनंट एक्सपान्शन काढायची गरज नाही, आहे का नाही? सोपं आहे. एकदा ट्रिक वापरली की मला 2 गोष्टी मिळाल्या, काम झालं. इथं पण तेच आहे, इथं पण तेच आहे. हा CIJ आहे आपल्याकडे तयार.
आहे का नाही? आता इथं तुम्ही म्हणता A11 आणि तसं काय, इथं काय तसलं काय नाही नाही का? A11 C11 A12 C, इथं 2x2 लागत नाही ते. ठीक आहे, इथं लिमिटेशन्स आहेत. अति ओव्हर थिंकिंग करू नका. जेवढं सांगितले तेवढंच करा. अदरवाईज वेगळा काय भाग नाही. वेगळा भाग करायला काय गेला तर आन्सर काय वेगळं, तुम्ही मग पायथागोरस तुमचं नाव लागेल. हा, तुम्ही काय त्या लेवलचं नाही अजून, काय तर नवीन प्रयोग करू नका. जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. ओके, क्लिअर आहे? खास करून ही मैत्र मी तुम्हाला आय थिंक स्टेट बोर्डला सांगितली नव्हती तेव्हा ही राहिलेली माझ्याकडनं. ठीक आहे, कोफॅक्टर ऍडिशन सांगितले. मागच्या वेळी कोफॅक्टर सांगितले नव्हते. सांगितले का मागच्या वेळी कोफॅक्टर इथले? नाही. कशा सांगायला लागतात? कॉमन सेन्स आहे, उलटा आलो. ज्याला कोफॅक्टरवरनं ऍडजॉईन करता येतो किंवा ज्याला ऍडजॉईनची थिअरी माहिती आहे की ऍडजॉईन नेमका येतोय कसा, तर कोणाचा तरी रो वन असतो तो कॉलम वन होते, कोणाचं तरी म्हणजे कोण असते कोफॅक्टर, आहे ना? म्हणजे मी असं म्हणू शकतोय की ट्रिकवरनं ऍडजॉईन काढा, ऍडजॉईनला प्रत्येक एलिमेंटला डिटर्मिनंट डिवाइड केलं तर एनएस मिळते, आणि हे रो एक्सचेंज केले तर कोण मिळते? सीआयजी मिळते, आहे का नाही? म्हणजे इथनं इथे याचा, इथनं तुम्हाला जे काय मिळणार आहे तिथनं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. ऍक्च्युली सीआयजी पण मिळते, हे पण मिळते, हे पण मिळते. तुम्ही ह्याला डिकोड करून सुद्धा एमआयजी काढू शकताय, उलटे पण जाऊ शकताय. टाइमपास म्हणून करत बसा, कारण फक्त ऑर्डर माहिती आहे. ऑर्डर जर का ऑर्डरची ऍडिशन ऑर्डर आली तर काय करणार? आठवते का जे वाले असं केलं तर बघा, मी असं काहीतरी केलेलं बघा, आठवते काय? नाहीतर लई त्रास देऊ नका खोडगोष्टीला. हे असं काहीतरी केलं तर बघा. मायनस 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 करा, मायनस मल्टिप्लाय कोण मिळालं? मायनसचा एक सेट मिळतो, मायनसचा पूर्ण मॅट्रिक्स मिळतो मायनसचा. किती वेळ लागला? विदिन सेकंड सगळं डिकोड झालं. आहे असा मॅट्रिक्स मायनसचा मिळतो. मायनसचा मॅट्रिक्स असतो काय? नसते. आणि मी ट्रिक सांगावली. या डायमंडला दिसतोय, डायमंड तुम्हाला पत्ते खेळता का नाही? कधी खेळला का नाही? मेंढी कोट वगैरे काय खेळला का नाही? हे डायमंड आहे ना. हा, डायमंडचे कॉर्नर पॉईंट्स आहेत. हे कधी पण मायनसनं मल्टिप्लाय केलं की एक सेट मिळतो, एक तो मायनस असतो. ऍक्च्युली आपल्या सिलेबसचा भाग आता तरी नाही, सीईटीचा भाग नाही. ठीक आहे, तुम्हाला काय खेळायचं पोझिशन आणि कोफॅक्टर्स. जर का इंटेन्शनली तुम्हाला विचारलं की A11 M23 सांगा, तर ती प्रॉपर्टी नाही, त्यांचाच किडा आहे तो, काहीतरी वेगळं काढलं तर. ठीक आहे, समजाले? ठीक आहे, यातला कुठला पार्ट राहिला असेल तर लिहून टाका, मी चालू करणार डायरेक्ट क्वेश्चन्स. आणि काय असेल तर हा, ही प्रॉपर्टी आहे, हा रिमार्क आहे, आठवलं. गिवन मॅट्रिक्स आणि त्याचा ऍडजॉइंट यांची मल्टिप्लिकेशन केल्यावर काय मिळते? का ए इंटू डिटर्मिनंट ऑफ आय? कारण ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स असणार, डिटर्मिनंट ए तर व्हॅल्यू असणार. ठीक आहे, बघा आपण काहीतरी, मला असं वाटायला काहीतरी आणला विषय. कारण एक व्हॅल्यू सांगाले, एक डिटर्मिनंट सांगाले. ओके की ए इंटू, बघा हा, म्हणजे तसं का नाही, ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजेच ट्रान्सपोज असं म्हणू शकतो आपण तुमच्या ह्याच्याप्रमाणे किंवा प्रॉपर्टी प्रमाणे. हे काय? इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, आणि ह्याला आपण म्हणतोय असं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. हा, हे कोण आहे? मॅट्रिक्सच आहे ना. झाली की आन्सर? ए इंटू ए ट्रान्सपोज आहे, प्रॉपर्टी आहे इथं, तीच प्रॉपर्टी आहे इथं. अरे आय फेक आली बाहेर, मी काय कुछ तो गडबड आहे, बघूया आपण. ठीक आहे, पुढे कुठेतरी सममध्ये हाय, आजच्या क्वेश्चन बँक मध्ये असावं. ठीक आहे, हा रिमार्क त्याच वेळी सांगतो. बाकी प्रॉब्लेम काय? आता मी हे नाही सांगणार की मॅट्रिक्सची ऑर्डर असत्या, पहिला रो असते, मग कॉलम असत्या, मग दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन कशी करायची. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स येते का नाही? बघूया. हा,
काय पॉसिबल आहे आणि काय पॉसिबल नाही. दोन मॅट्रिक्स आहेत, मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन ए इंटू बी करू शकते आणि बी इंटू ए पण करू शकते. काय पॉसिबल आहे? व्हॅलिड केस कुठली आणि इनव्हॅलिड केस कुठली येते ना? सांगा. हे ऑपरेशन यालाच पाहिजे, हे ऑपरेशन यालाच पाहिजे, नाही तर अखंड मॅट्रिक्स साईड लावा. ए बी पॉसिबल आहे. बरं, ए बी इज इक्वल टू बी असते आणि जर का असेल तर मी जातो जरा जेईकडे. जर का ए बी इज इक्वल टू बी असेल, हाय बाबा नशीब, ए बी इज इक्वल टू बी असेल तर ए आणि बी एकमेकाचे एक दुजे केली, नाही काय? खरं प्रेम आहे एकमेकावरचं, नाही काय? हे नाही पट घेतले त्यासाठी, ते नाही पट घेतले यासाठी. दॅट्स इट. कमिट टू इच अदर असंच असतं ना, वेगळा अर्थ काढू नका, इथं तसंच आहे. कमिट. आणि नसेल तर मे ऑर मे नॉट बी, मे ऑर मे नॉट बी. कधी कधी होतंय ए इंटू बी, बी इंटू ए, कधी कधी होत नाही. आता होते का नाही बघा. ए आणि मी असं विचारतो क्वेश्चन, ए आणि बी कम्युट मॅट्रिक्स आहेत काय? का? म्हणजे मी इंडियातली तेच विचारले की मल्टिप्लिकेशन होत आहे का बघा. कसं ओळखायचं? काय व्हॅलिडेशन्स आहेत? लय भारी व्हॅलिडेशन सांगितले मी. काय काय? जेव्हा तुम्ही ए इंटू बी म्हणालाय त्यावेळी पहिला मॅट्रिक्स हा कधी पण कुठला मॅट्रिक्स असतोय? रोवाला. आणि दुसरा मॅट्रिक्स कॉलमवाला. सेम इथं काय असणार? आता बी काय असणार? रोवाला. कधी पण रोवाला. आणि हे काय असणार? कॉलमवाला. आता मला सांगा, पहिल्या ह्याच्यामध्ये रोवाला हा आहे, हा कॉलमवाला आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होताला काय मी व्हॅलिडेट करणार? काय करत होता? हे ऑपरेशन लई चिल्लर आहे. वास्तविक सीटला नको घ्यायला पाहिजे मी, तरी पण तुम्ही शांत बसायला, याचा अर्थ मनात कुठेतरी डाऊट आहे तुमच्या, माझ्या नाही. माझं कसं चुकलं तर चुकलं एवढं काय, तुम्ही घाबरत असा पुढे याला. चुकलं तर काय करायचं? सर बोलतील चुकलं तर चुकलं. किती वेळा चुकले मी तर इथं. घाबरत असा तुम्ही, तुमचा प्रॉब्लेम तो आहे. जेनझीज. हा, आय प्राऊड टू बी अ मिलेनियन. काय जेनझीज? सांगा लवकर. प्रो जेनझी, अल्ट्रा प्रो जेनझी. अरे एवढा वेळ लागलाय? पहिल्या मॅट्रिक्स काय ऑर्डर किती? हिची ऑर्डर किती? चला हिची ऑर्डर किती? 3/2. याची किती? चला आता सांगा मला. थांब थांब थांब. हा थांब रे थांब. हा थांब पाटील, थांब समृद्धी. नवीन मेंबर सांगा पाठदेशी लवकर. उद्या तुम्हाला काय शिकवले हे सांग रे, सांग. आपलं हे आतिश सांग पटापट. हे सांग रे काय करू? ॲबल मी काय शिकवले? काढा भरू माझी लवकर. बाकीचे बघा लवकर. पहिल्या रो मॅट्रिक्सचा कॉलम काउंट बघायचा, कॉलम मॅट्रिक्सचा रो काउंट बघायचा. हे सेम आहेत का बघायचं. सेम असेल तर ह्याचं पुढचं लग्न होणार. दॅट्स इट. विषय गोल. ए इंटू बी. रिझल्टंट मॅट्रिक्स कसा येणार? रिझल्टंट मॅट्रिक्सचा पार्ट येणार. रो मॅट्रिक्सचा रो काउंट आलाय, कॉलम मॅट्रिक्सचा कॉलम काउंट आलाय, म्हणजे हे 3/2 आले. कसे येणार ते? या असे येणार. 1 2 3 4 5 6. दॅट्स इट. काय बोललो का आलं? रॅपिंग फास्ट मध्ये. हा म्हणजे आणि समजा हे नसेल तर बघा की बी इंटू ए, बी इंटू ए बघा येते का बघा. फास्ट मध्ये बघा जरा. तुमच्याकडनं आन्सर येणं झाले, काय करायचं? आम्ही सीईडी करावली, कंटाळा करावलाय, सांगणं झालाय, काय कळून झाले मला. याची ऑर्डर किती? याची ऑर्डर किती? याप्रमाणे हा कोण झाला? रोवाला झाला. रोवाल्याचा कॉलम काउंट बघायचा, रोवाल्याचा कॉलम काउंट, आणि कॉलमवाल्याचा रो काउंट बघायचा. आहे का सेम? पुढं जायचं काय संबंधच नाही. बी इंटू ए इनव्हॅलिड. मग मी तो लपवलेला क्वेश्चन जायचा नाही काय, ए आणि बी कमिट आहेत का एकमेकाचे? नाही. आणि जर का आला असं तर एवढंच नाही, ऑर्डर सेम, यांचा आन्सर पण सेम यायला पाहिजे, मग कमिट म्हणणार मी. असं पण असते. क्लिअर आहे? हा म्हणजे हे ऑपरेशन बघा, असं यायला पाहिजे, असं नाही यायला पाहिजे. असं आलं तर मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही. तर ऍडिशन सबस्ट्रॅक्शन काय आंडू पांडू लोक सगळ्यांना माहिती आहे.
एक के मल्टिप्लाय मागाशी करून दाखवला. ठीक आहे, चालू करूयात. क्वेश्चन बँक. बस बस बस, महारामायण झालेलं आहे. हायलाइटेड व्ह्यू. इफ क्वेश्चन आहे, झालं. ही सगळी थिअरी आहे, एवढीच. काय एक्स्ट्रा वाटली तर त्या क्वेश्चन मध्ये सांगत जाईन. ठीक आहे, अदरवाईज बाकी काय राहिलं नाही या टॉपिकमध्ये. पीवाय क्यू आहे बघा. बर सर, मॅट्रिक्सला पण ट्रिग्नोमेट्री यायला लागते काय? येस, ट्रिग्नोमेट्रीज मॅथ्स मध्ये आलाय तर यायला लागते. देन ए ट्रान्सपोज टू व्हॉट? पहिलाच क्वेश्चन असा पडलाय, बाउन्सरच टाकलाय. असं शॉर्ट मारायला तिकडे माग 6 झाला पाहिजे, डक करा नाही. आला ना सर? पहिला म्हणलं एवढ्या फास्ट. ऑप्शन्स खूप लेंथी आहेत, वेळ जाईल. आपण आपला आन्सर बघूया. तुमचा आन्सर आले की मी त्या ऑप्शनला मॅच करतो. काय पाहिजे आहे? असं दिलंय आणि असं विचारले. N2 आहे, मी आताच म्हणलो 2 मॅट्रिक्स. हे पण मॅट्रिक्स, हा पण मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्स मध्ये काय पाहिजे आहे, डिमांड काय आहे? या एचा ट्रान्सपोज. आता शिकवला की 2/2 चा ट्रान्सपोज कसा काढायचा, डायरेक्ट शॉर्टकट 2/2 चा. आणि हा कोण पाहिजे आहे? इनवर्स. इनवर्स पण काढा शिकवला मी आता. कसला खतरनाक. 2/2 टेक्निक वापरा. 2/2. अरे जेईच्या क्वेश्चन बँक मध्ये पण आहे. JEEच्या क्वेश्चन बँक मध्ये पण आहे. AIEEE कडनं आलाय. ऑप्शन परत मॅट्रिक्स आहे. ABCD ऑप्शन्स मॅट्रिक्स मध्ये आहेत, त्यामुळे लई सॉल्व्ह करू नका. मी तुम्हाला हिंट सांगतो. आन्सर इथे कोपऱ्यात काउंट होतो बघा. आता काय म्हणजे हे माझा आन्सर आहे. म्हणजे असं असं काय नाही माझा आन्सर फायनल आन्सर. तुमचं मग सांगा मला, असं काय नाही. कॉस डबल अँगलचं गाणं आठवतंय काय? काय झालं याच इथं? cos 2x आहे. हे आणि सेम, हे आणि सेम. या असले फॉर्मॅट लय वेळा येतात. प्लस मायनस चिन्ह असते काय सेकंडरीला. कधी कधी मायनस खाली येते, कधी कधी वर येते. आलं बघा सर, आलं. काय काय केलं बघा, मी फोडून सांगणार सगळं. ट्रान्सपोज काढा.
डायरेक्ट ए इनवर्स काढतो बघा. ए इनवर्स काढताना फॉर्म्युला माहित पाहिजे. काय इनवर्सचा फॉर्म्युला? 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू हा मॅट्रिक्स कोणाचा असतोय? ए ट्रान्सपोज. म्हणजे मला ए इनवर्स काढतानाच ट्रान्सपोज मिळणार आहे का नाही? कसा काढू ए इनवर्स आणि कसा काढू डिटर्मिनंट ऑफ ए? डिटर्मिनंट ऑफ एला मी काय करतो? 2/2 आहे. जाऊ बिंदास्त नेहमीच्या मेथडनं. हे इंटू हे मायनस हे इंटू हे. 1 to 1 हे मायनस टॅन इंटू टॅन टॅन स्क्वेअर पण मायनस आहे. मायनस टॅन स्क्वेअर टू मायनस टॅन स्क्वेअर आणि इथला मायनस. ठीक आहे. टॅन स्क्वेअर आहे टॅन स्क्वेअर आहे. 2 नव्हे टॅन स्क्वेअर आहे. समजलं काय हे? मग 10वीच्या मधलं काय ते आठवते का बघा. आणि आज काय हे चेंज करायचे जेवणच आहेत. आणि ह्यांच्या जागेवर काय पाहिजेत? याचा चेंज याचा चेंज असं येणार. अशा सेटमध्ये आलं डिटर्मिनंट वेगळा वगैरे तर हा 100% कोण असतोय? ट्रान्सपोज ना. हा कोण आहे? ए ट्रान्सपोज. मी ठेवतो असाच आहे ए ट्रान्सपोज. मला ह्या ए ट्रान्सपोजला घेऊन पुढे जायचं आहे कारण मला इन्व्हर्स पाहिजे आहे. मी याला मी हवं तर 1 म्हणून ठेवतो बघा. 1 हाच तो 1 कुठला? ट्रान्सपोज. ठीक आहे. हा आता पुढे काय सांगा की मला ए इनवर्स आहे. ए इनवर्स इज इक्वल्स टू हे काय लिहू? हे रेड कलरला काय ते सांगा ते बोला. सेक्स स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर सेक्स स्क्वेअर. पण सेक्स स्क्वेअर लिहिण्यापेक्षा 1/सेक्स स्क्वेअर काय असते? साईनच्या उलट कोसेक, कॉसच्या उलट सेक, टॅनच्या उलट कॉट असं असते ट्रिग्नोमेट्रीमध्ये. इनवर्स इनवर्स 1/सेक कुणाचा इनवर्स आहे? सेक कॉस आहे पण सेक्स स्क्वेअर आहे. मग येताना पण लिहिताना पण मी काय लिहू? याला डायरेक्ट लिहू का इथं? कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट असाच 1 मायनस टॅन एक्स प्लस टॅन एक्स आणि 1. आणि आता हा स्केलर मल्टिप्लिकेशन आहे का नाही? मग कदाचित इथं 2 नाही स्क्वेअर असणार. बघा आले आन्सर. सेम आले एक्झॅक्ट आले. 2 टाइम्स इथं. बरं ह्याला मी असं म्हणू का? मल्टिप्लाय करून ठेवू का? असंच ठेवू त्याला 2. हा कोण आहे? तुमच्याकडे दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. बरं हे येलो वाले एवढंच. ह्याला ऍड केला तर तू ऍडजॉइंट होत नाही. ऍडजॉइंट हेच शिकलो की आपण आता. ओके नाही? ठीक. आता काय होणार? ह्याला कन्सिडर करा. ए ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू काय होणार? पहिला ट्रान्सपोज कुठं आहे बघा. हे बघा 1 मायनस टॅन एक्स हे टॅन एक्स आणि हे 1. ए इनवर्स कुठं आहे? ए इनवर्स कुठं आहे बघा. हे काय सगळ्याचा सगळा इनवर्स आहे. याला फक्त जरा व्यवस्थित लिहा किंवा तो कॉस 8 टाकू शकताय. 8 टाकू का कॉसला? आन्सर हे आहे. कसं करणार? हे 8 टाकायलाच पाहिजे. 2 मॅट्रिक्स मिळणार. 2 मॅट्रिक्स मध्ये थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायला पाहिजे. झाला आन्सर. कोणी कोणी असा पाथ वापरला असेल, कोणी कोणी आधी सिम्प्लिफिकेशन केलं असेल, कोणी कोणी जागेवर आणि कधी साइन कॉस काढला असेल. तुमची मर्जी. कारण का हे तर मला माहिती आहे की कॉस डबल अँगल काहीतरी आहे फॉर्म्युला. हा पण काहीतरी फॉर्म्युला 2 sin θ इंटू कॉस θ असं काहीतरी आहे. म्हणजे -2 sin θ इंटू कॉस θ येते काय? यस. इथे काय येते? +2 sin θ इंटू कॉस θ. यस. इथे काहीतरी येते. आले की मराठी ऐकली ती.
एक स्टेप राहिल्या फक्त, एक स्टेप, वन स्टेप आन्सर. कॉस डबल अँगलचे फॉर्म्युला माहिती आहेत का नाही? कोणते कोणते सांगा बघू. पहिला दुसरा कॉस स्क्वेअर एक्स मायनस, तिसरा आणि चौथा मायनस वन. साईनचा, साईन डबल अँगल एकच आपल्याकडे ऐक, अजून आहेत की. हा, 2 sin थिटा इंटू कॉस थिटा आणि ऍडजस्ट केला, कॉस न मल्टिप्लाय डिवाइड केला तू. एक स्टेप आन्सर काढा. आज ट्राय करा, एक दिवस देतो तुम्हाला. ही ट्रिग्नोमेट्री डोकं चालवाच. तुम्ही थेरीला बोलून झालायसा, तुम्ही समला बोलून झालायसा. मला कसं कळणार की तुम्हाला समजलंय? मी तर अंतर्यामी नाही, तेवढा अंतर्यामी असतो तर तुम्हाला पेपर काढून दिला असता सगळाच आहे असा, बोर्डचा आणि जेईचा सगळंच. कशाला मी माझ्या अकॅडमीज काढली असते नाही का. एक क्वेश्चन 1 लाख रुपये, 25 क्वेश्चन 25 लाख रुपये, आणि दिलं पण असं तुम्ही का? शुअरिटी आहे. बोलतं राहा, इंटरॅक्टिव्ह ठेवा. बरं, काय सांगू तुम्ही आता इथं? हा, कॉस 2 थिटा टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस, आणि कस्टमाइज केला. जरा व्यवस्थित बघा, मुद्दाहून मी खाल्लेला हा. याच्या मागे काहीतरी कारण होतं. ठीक आहे, बघा आता काय दिसलं का? दिसलं बघा जरा काय हे काय. साइन 2 थिटा 2 साइन, बरं इथं डबल अँगल आहे, इथं सिंगल अँगल, कॉस सिंगल अँगल, आणि काय याला कॉस न मल्टिप्लाय डिवाइड केला काय, 2 टॅन स्क्वेअर थिटा काय नाही, थिटा आहे 1. याचं डेरिवेशन सांगितलं बघा. याला कॉस न मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय डिवाइड. एक कॉस जातो, एक कॉस साइन बाय कॉस, ते 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर उलट करायचं. ठीक आहे, हे फॉर्म्युले वापरा. ऍटलीस्ट या फॉर्म्युल्यामध्ये काय दिसते का बघा. आलं? मुलींच्या मध्ये कोणाचं आलं? मुलांच्या मध्ये आन्सर आलं काय? ट्राय करायचं येईल, जरा दबाव टाका. सीईटीचा आहे. अरे काय, पुढचा क्वेश्चन. मी आन्सर पण दिले कोपऱ्यात, माझा आन्सर काढून दिले. असं काय नाही माझा आन्सर फायनल यायला पाहिजे, बट टॅली झाले आन्सर इथं. कुठे गेलं? हे आन्सर आहे, ही स्टेप आहे, आणि त्यासाठी लागणारी ट्रिग्नोमेट्री पण दिल्या. आता राहिलं काय? सगळं सामान ठेवले, चूल पण लावल्या, भांड पण ठेवले, है ना, फोडणी पण टाकल्या. आता काय बघा काय करायचं. पुढचा क्वेश्चन. एक तास झालाय. इफ हा पण जरा सीईटी जेई मधला भाग आहे. इफ ए इज इक्वल्स टू, आता ज्यांना मी ठीक आहे बघा लिहा, असू दे बोलण्यापेक्षा. ए इज इक्वल्स टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा, आणि परत 0 0 आणि काय 1 0 0. हा, वेअर सांगायची गरज नव्हती, पण आता क्वेश्चन मध्ये हायल्या. वेअर A21 A22 A23 आर कोफॅक्टर्स. माहिती आहे की आपल्याला कॅपिटल ए मध्ये कोफॅक्टर असते, आले क्वेश्चन मध्ये. हा, A21 A22 and A23 आर कोफॅक्टर्स ऑफ स्मॉल a21 स्मॉल a22 आणि स्मॉल a23. कुठं घेऊन चाललंय आपल्याला?
बघा बाबा कुठे घेऊन चालले, रिस्पेक्टिव्हली सांगितले, म्हणजे क्रम चुकू नका, अनुक्रमे, शुद्ध मराठी संस्कृत है ना. देन द व्हॅल्यू ऑफ, कोण करणार प्रिडिक्ट क्वेश्चन, लिहून टाका देऊ. म्हणजे काय विचारले इनडायरेक्टली. देन A21 A21 प्लस A22 A22. अरे सर काय डोक्यावर पडला काय बोल, अरे बघा तरी काय लिहिली मी. A23 A23 इज इक्वल्स टू व्हॉट. मी याची व्हॅल्यू अजिबात देणार नाही. डिटर्मिनंट कोण सॉल्व्ह करते, डिटर्मिनंट कुठं आहे, डिटर्मिनंट नाही हा डिटर्मिनंट आहे का नाही. सगळं एकूण 6 प्रकार आहेत. काय म्हणलं मी डिटर्मिनंट करण्यासाठी, एक तर A11 A11 हेच की म्हणजे एच्या ठिकाणी सी चालते. मग अशी लिहिलं बघा आपण, मग आपण सी लिहिलं, सी म्हणजे ए असते कॅपिटल है ना. म्हणजे हे कुठल्या ह्याच्यात अडकले, हे इथं अडकले. शिवाय आठवतंय का बघा, आपण म्हणजे जेईच्या लेक्चरला असं करत होतो, असू दे तुम्ही पण बघा, की शक्यतो 1 आला की सोबत जे कोण आहे त्या ठिकाणी 0 करायला बघायचं, किंवा इकडे 0 करायला बघायचं. का, एकदा 0 झाले की या 1चा पार्ट कट करायचो आणि इथलं जे काय त्याचा आन्सर काढायचो. इथं 1 खाली आहे, या 0 वाल्या पार्टला मी काढून टाकणार असा, आणि या 1 मल्टिप्लाय करणार आहे. हा सॉल्व्ह करायचा डिटर्मिनंट. 0 वाला केस असतील तर काउंट टाकायच्या, कारण का ते वेस्ट ऑफ टाइम आहे. कसं काय, जेव्हा तुम्ही एक्सपांड करताय 0 इंटू या चौघांचं, या चौघांचं कशाला काढायचं, याला मल्टिप्लाय शेवटी 0 होणार आहे. परत 0 इंटू ह्याचा रो आणि कॉलम हाईड करा, या दोघांचं म्हणून चौघांचं करत कशाला बसताय, 0 मल्टिप्लाय होणार. फक्त या 1 न मल्टिप्लाय करा आणि यांचा डिटर्मिनंट काढा. कुणाचा, याचा. सर डिटर्मिनंट काय काढलाय, दिस इज बट डिटर्मिनंट ऑफ ए. आता बोललेलो समजलं का नाही जाणवी. पृथ्वीराज किती आला, किती आला ते, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. अरे काय उंदीर निघाला येऊ, क्वेश्चन मोठा मोठा आहे क्वेश्चन. हा उगाच असं करा आले, फुसका बारा येऊ. कुणामुळेच आन्सर 1 आलं, असं विचारत असते वे, मग आन्सर येणार 2 3 आले का नाही 1. हे काय आहे तन्वी, काय आहे, ठीक आहे. हे काय आहे आता, डिटर्मिनंट करण्यासाठी काय काय आहे, असे 6 व्हेरियंट्स आहेत. 6. एक हे असं, ह्याला कधी मी ए म्हणजे काय असते, सी म्हणजे ए असते. 1 2 3 4 5 6 6 प्रकार आहेत. काय काढायचं, डिटर्मिनंट. मग तसं त्या प्रकारे सापडले काय ते, मग का आलं नाही आन्सर, काढ लवकर ते. थांबायचं, 2 क्वेश्चन घेतल्यात मी, ठीक आहे. आता मॉडेलमध्ये एंट्री करणार आहे. मॉडेल सगळ्यांकडे आहेत, सीडचे मॉडेल सगळ्यांकडे आहेत. बरं, ज्यांची ऍडमिशन प्रोसेस झाली नाही त्याने ऍडमिशन प्रोसेस करून मॉड्यूल पहिला काढून घ्या, कारण मॉड्यूल सोडवायला लागते आपल्याला. मॉड्यूल झालं, मॉड्यूल तुमच्याकडे आलं तर लिखाण वाचणार आहे, लिखाण वाचलं तर स्पीड मेंटेन होणार आहे, स्पीड मेंटेन झालं तर कव्हरेज भेटणार आहे, एकमेकाला लागून आहे. असं नको की माझ्याकडे मॉड्यूल नाही सर नंतर बघतो, होत नसते ते, किती पण फालतू क्वेश्चन असू दे, होत नसते नंतर ते.
आणि नंतर म्हणजे आता कुठं नंतर, कधी नंतर? आज तारीख किती आहे? 9 आहे ना, 9 मार्च. काल जिंकलो आपण, 9 मार्च होय. मग 9 मार्च आहे, डोळं मिचकूस तोवर मार्च जातोय. ठीक आहे.